नमस्कार मित्रांनो, ट्रान्सलेट टू ट्रान्सफॉर्म चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण उपवास, नवरात्र आणि त्यातील उपवास या विषयावर थोडी चर्चा करणार आहोत. उपवासाचे महत्त्व हिंदू धर्मातल्या लोकांना वेगळं असं काही सांगायची गरज नाही आहे. प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या कारणाने उपवास करीतच असतो आणि उपवासाचे काय नियम असतात आणि चांगल्यात जास्तीत जास्त फायदा कशा प्रकारे होऊ शकतो. तर उपवासाचे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे प्रकार असतात. जशा माणसाची प्रकृती असते त्यानुसार तो उपवासाचा प्रकार करीत असतो. कोणी आठवड्यातून एकदा उपवास करतो, कोणी महिन्यातून एकदा करतो, कोणी महिनाभर उपवास करतो, तर कोणी जन्मभर फक्त एकभुक्त राहतो, म्हणजे फक्त एकदाच जेवतो. माझ्या स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल असा उपवासाचा कुठला प्रकार आहे की जो मला सहज मानवतो आणि त्यामुळे मला शक्ती गळून गेल्यासारखं न वाटता मला शक्तिवर्धन झाल्यासारखं वाटतं आहे आणि अतिशय उत्साही झाल्यासारखं वाटतं आहे. झोप कमी होत असेल, आपलं निर्णय क्षमता वाढल्यासारखी वाटत असेल, एकंदरीत आपल्याला जे काही त्रास होते, उदाहरणार्थ सांधेदुखी, अंगदुखी, अधुदृष्टी किंवा इतर कुठल्याही प्रकारचे शारीरिक आपले जे काही दोष असतात ते उपवासाच्या नुसत्या माध्यमातून दूर होऊ शकतात. एवढी शक्ती उपवासामध्ये नक्कीच आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूला फक्त निसर्गाकडे जरी पाहिलं तरी तुमच्या सहज आढळून येईल की निसर्गामध्ये जे प्राणी असतात, पशुपक्षी असतात, ते सुद्धा उपवासाचा उपयोग करून निरोगी आयुष्य जगतात. कुठेतरी हाताला लागले, पायाला लागले किंवा त्याच्या पोटात बरं नाही आहे, त्याला काही उलटी होती आहे, असं त्याला कधी झालं असेल आणि तरी तुम्ही त्याला त्याच्या रोजच्या वेळेला खायला देऊन बघा, त्याला दूध द्या, पोळी द्या, तर तुम्हाला असं आढळून येईल की ते मांजर आणि कुत्रासुद्धा तब्येत बरी नसताना अजिबात खात नाही आणि ते आहार वर्ज्य करतं. साधारण 1-2-3 दिवस तरी ते आहार पूर्णपणे वर्ज्य करतं आणि तुम्ही 2-3 दिवसांनी पाहाल की ते मजेशीर परत उड्या मारत आपला नेहमीसारखं निरोगी आयुष्य जगायला लागतं आणि मग ते सगळं खायला प्यायला लागतं. आणि त्यांचा सगळा जो असतो उपचार तो त्यांच्या स्वतःच्या शरीरातून आतूनच त्यांच्या जी काही आपली रोगप्रतिकारक शक्ती असते आणि जी काही चांगली आरोग्य शक्ती असते तिच्या जोरावरच ते पुनर्जीवन करतात, प्रत्येक पेशीचे पुनर्जीवन करतात आणि त्याच्यामुळे ते अगदी सुंदर असं आयुष्य जगतात कुठल्याही अशा औषधाशिवाय. दुसरी एक गोष्ट आपण पाहिली असेल की आपण एखाद्या प्राण्याला समजा बंधनात ठेवलं, एखादा साप असेल त्याला आपण पकडून ठेवलं एखाद्या पिंजऱ्यात किंवा जाळीदार अशा छोट्याशा पिंजऱ्यात ठेवलं की जिथून तो पळून जाऊ शकत नाही आणि त्याच्या नैसर्गिक जीवन जगू शकत नाही, तर तुम्हाला असं आढळून येईल की साप वगैरे सरपटणारे प्राणी तर पूर्णपणे खाणं पिणं बंद करतात. ते कुठल्याही परिस्थितीत काहीच खात नाही. एक वेळेस मांजर कुत्रा वगैरे तरी थोडंसं खातील अगदी बंदिवासात असताना पण, परंतु या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत तर ते अगदी कठोरपणे बंदिवासात असताना ते पूर्णपणे अन्न वर्ज्य करतात. तर तुम्हाला असं ह्याच्यातनं दिसून येईल की कुठल्याही प्राण्याला बंधनातून मुक्ती हवी असेल कुठल्याही प्रकारच्या, तर तो उपवासाचा पुन्हा एकदा आधार घेतो. त्याला असं वाटतं की आपण उपवास केल्याने आपल्याला जी काही बंधनं आहेत त्याच्यातनं आपण मुक्त होऊ याच्याबद्दल त्याला खात्री असते आणि म्हणून हे सगळं चराचरामध्ये उपवास हा जीवनाचा तो आपल्या जीवनाचा असा एक भागच आहे. त्याचं नवरात्राचे 9 दिवस आहेत, तर या 9 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपवास लोक करतात. आता उपवास हा शब्द आपण बघितला तर हा संस्कृत शब्द आहे. उपवस, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे आपण जवळ बसणे. तर कोणाच्या जवळ बसायचं, तर आपण देवाच्या जवळ बसायचं असं म्हणू शकतो किंवा आपण स्वतःच्या जवळ वास करायचा, आपण स्वतःच्या जवळ जायचं, आपण स्वतःला अधिकाधिक ओळखायचं. हा उपवास या शब्दाचा खरा अर्थ आहे की उपवास म्हणजे आपण स्वतःच्या जवळ जाणे
किंवा देवाच्या जवळ जाणे. आता देव आणि आपल्यामध्ये काही फरक नाही असं जर तुम्ही एका क्षणाकरिता मानलं की आपल्यामध्येच देव आहे, जो आपल्या अंतरंगामध्ये देव आहे असं म्हणलं तरी चालेल, की आपल्या अंतरंगात जो देव आहे, तर आपल्या अंतरंगात जर आपल्याला उतरायचं असेल तर आपण बाहेरची जी आपली बाहेर धावणारी जी वृत्ती आहे तिला आपण कुंपण घालणं आवश्यक आहे. आणि ती बाहेर धावणाऱ्या वृत्तीला आपण बंद करून अंतर्यामी तिला केलं पाहिजे, की आतल्या दिशेला तिला वळवली पाहिजे ती दृष्टी. आणि हे कार्य उपवास अतिशय उत्तम प्रकारे करतात. कारण आपण जनरली असं पाहिलं तर आपली जी काही धावपळ असते दिवसभरातली, की आपण जी काही धावपळ करतो ती साधारणपणे कोणत्या कार्यासाठी आपण धावपळ करतो मुख्यतः? एक म्हणजे काहीतरी धन अर्जित करण्यासाठी, त्याच्यानंतर आपण खाण्यासाठी, दुसरी गोष्ट म्हणजे, आणि आपण हे धन अर्जित करतो त्याचा आपण मुख्यतः भाग आपण खाण्यासाठीच वापरतो, की हे सगळ्या पैसा आहे त्याच्यापासून आपण अन्नपदार्थ विकत घ्यावेत, आपण खावेत आणि दुसऱ्यालाही खाऊ घालावेत, असा उदात्त हेतूने आपण आपलं कार्य चाललेलं असतं. तर आपल्या दिवसभरातला जो मुख्य भाग असतो तो आपण पाहिला तर तो सगळा अन्न या एका गोष्टीभोवती फिरत असतो. आपलं जास्त करून मोठ्या प्रमाणावरचं जे जीवन आहे किंवा आपले जे शॉर्ट टर्म गोल तुम्ही याला म्हणू शकता, की आपण सतत विचार करत असतो की आता मी सकाळी उठलो, आता माझा नेक्स्ट गोल नाश्ता करणे हा आहे. आता मी इडली खातो, पोहे खातो, चहा पितो आणि मग काहीतरी दुसरं कार्य करायला घेतो. ते कार्य करून झाल्यानंतर मी परत वरण भात पोळी भाजी असं जेवण करतो. त्याच्यानंतर परत 3 वाजले की चहा आणि काहीतरी न्याहारीला थोडंफार भजी वगैरे खातो आणि परत रात्रीचं जेवण आहेच. तर आपली सगळी जी दिनचर्या आहे ती सगळी आहाराचं ओरिएंटेशन घेऊन आहे. म्हणजे त्याचा सगळा फोकस जो आहे तो आहारावर आहे. आणि साहजिकच त्याच्यामुळे आपली सगळी जी काही एनर्जी आहे ती ते पदार्थ बनवण्यामध्ये आधी आपण घालवतो, की आधी आपण बनवण्यासाठी सगळी एनर्जी आणि आपलं सगळा फोकस त्या खाण्याच्या पदार्थांवर असतो. आणि ते तयार करून झाले की ते आपण खाण्याकडे आपला कल असतो. अर्थातच केलेले पदार्थ असे फुकट कसे जाऊ देणार, म्हणून आपण ते सगळे स्वाहा करतो. आणि लोकांनी म्हणलंच आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. तेव्हा आपण हा एक उत्तम प्रकारचा यज्ञ करीत आहोत अशा भावनेने लोक सुंदरपणे 4 वेळा किंवा त्यापेक्षाही जास्ती वेळा हा यज्ञ करीत असतात. इमाने इतबारे दुसरा कुठलाही यज्ञ नाही केला तरी पण हा यज्ञ न चुकता करीत असतात. आणि त्यामुळे आपल्या पोटामध्ये फार प्रचंड प्रमाणावर अन्नाचा साठा होत असतो. आता यामुळे होतं काय, की आपली आधुनिक युगामध्ये हालचाल आणि शारीरिक परिश्रम बऱ्याच कमी प्रमाणात होतात. आणि हे श्रम कमी प्रमाणात झाल्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाला जे काही पुन्हा त्याचं चयापचय जेवढं आहे तेवढं होत नाही आणि आपण एनर्जी तेवढ्या प्रमाणात बर्न करत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, की त्याचा चरबीच्या स्वरूपामध्ये साठा तयार होतो. असं होऊ लागतं की हा चरबीचा साठा शरीरामध्ये जिथे त्याला जागा मिळेल तिथे बसू लागतो आणि व्यक्तीनुरूप तो वेगवेगळ्या ठिकाणी साठू लागतो. कोणाचे गाल मोठे होतात, कोणाचा गळा मोठा होतो, कोणाचे पोट लगेच टायरसारखे होते की त्यांना स्विमिंग करताना काही अडचण होणार नाही. तुम्ही त्यांना टायर दिला नाही तरी ते फ्लोट होतात अगदी आरामात. हा विनोदाचा भाग सोडला तर जाडेपणा हा वाढत जातो, मेद साठत जातं. आणि काय होतं की रक्तवाहिन्या ज्या असतात आपल्या, त्या रक्तवाहिन्यांमध्ये पण एक प्रकारचा मेदाचा थर आतून डेव्हलप व्हायला लागतो आणि त्यामुळे रक्ताचा जो प्रवाह आहे तो जसा अगदी स्मूथपणे चालत असतो तो तसा न होता त्याला अडथळे उत्पन्न होतात. तर रक्तप्रवाहाला अडथळे उत्पन्न झाल्यानंतर साहजिकच काय होते की ज्या बारीक बारीक केशनलिका असतात, ज्या बोटांच्या आपल्या टोकाशी असतात, पायाच्या टोकाशी असतात आणि शरीराच्या ज्या लांब लांबच्या भागांमध्ये ज्या केशनलिका पसरलेल्या असतात तिथपर्यंत रक्तपुरवठा होणं खूप कठीण होतं. तसंच काय होतं की ब्लॉकेजेस झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे
हृदयाला पण जरा जास्त काम उगीचच करावं लागतं, कारण त्याला त्या अडथळ्यांमधून पंपिंग करावं लागतं. त्या अडथळ्यांमधून त्याला रक्ताचा प्रवाह तरी पण चालू ठेवायला लागतो. तर हृदयाला उगीचच ओव्हरलोडिंग आपण करतो. तर आता हे सगळं आपण पाहिलं आणि होतं काय की अन्न आपल्याला असं वाटतं की आपण अन्नपदार्थ ते आणतो, ते तयार करतो आणि खातो, ह्याच्यात आपण एनर्जी स्पेंड करतो, हे तर कोणीही ॲग्री करेल. परंतु आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते पचवण्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी लागते आणि सगळ्यात जास्त प्राणशक्ती आपल्यामधली जी शरीरातली आहे तिचा व्यय होतो, असं मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ह्याच्यावर? मला वाटतं तुमच्यापैकी काही जणांचा याच्यावर विश्वास बसेल, पण काही लोकांना ही गोष्ट अतिशयोक्ती वाटेल. परंतु ही गोष्ट खरी आहे की आपण जे अन्न खातो ते अन्न पचवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात प्राणशक्ती व्यय होते आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती, ती प्राणशक्ती जी असते की जी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, आणि ती इथे अन्नपचनामध्ये वापरायला जायला लागली एक्सेसिव्ह प्रमाणात, म्हणजे खूप जास्त प्रमाणात तिचा व्यय फक्त अन्नपचनाकडे व्हायला लागला की काय होतं की रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की पुढे काही सांगायची गरज नाही. अजून तुम्हाला ते लक्षात आलंच असेल की पुढे कसा सिक्वेन्स होत जाईल ते. तर हे एक असं दुष्टचक्र आहे ज्याच्यामध्ये माणूस अडकला जातो. आता तुम्ही असं पाहिलं असेल की आपण ज्यावेळेला रात्री उशिरा जेवतो आणि उशिरा जेवून आपण जर जास्त प्रमाणात जेवलं असेल तर आपल्याला लवकर झोपसुद्धा लागत नाही आणि झोप लागेपर्यंत उशीर होतो आणि मग सकाळी उठल्यानंतर पण असं वाटतं की आपण फार दमलो आहे, अजून परत आपण झोपूयात का, अजून थोडा वेळ, एक तासभर तरी, असं वाटत राहतं. आता हे जे वाटणं आहे हे कशामुळे होतं? कारण आपल्या शरीराला आपण जास्त जेवल्याने पूर्णपणे विश्रांती मिळाली नाही. मग ती विश्रांती कशामुळे मिळाली नाही? शरीर तर झोपलेलं होतं, मग ते दमलं कशामुळे? दमलं ते त्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यामध्ये जी आपली शक्ती वापरली गेली, जी खरी आपली प्राणशक्ती असते, ती खरी शक्ती त्या अन्नाचं पचन करण्यात वापरली गेली आणि त्याच्यामुळे ते शरीर बिझी होतं, खूपच जास्त बिझी होतं. त्याला विश्रांती मिळालीच नाही. कधी विश्रांती मिळाली? जेव्हा त्या अन्नाचं पचन झालं असेल रात्री कधीतरी उशिरा 2-3 वाजता, त्याच्यानंतरचा जो काळ आहे तेव्हा त्याच्यानंतर तो काळ तुमच्या शरीराला विश्रांतीसाठी वापरला जातो आणि तेवढीच काय ती विश्रांती तुम्हाला मिळाली असेल. तर अशा प्रकारे जास्त प्रमाणात अन्न खाणे किंवा उशिरा अन्नाचं सेवन करणे ह्याचे तोटे पण आपल्याला दिसून येतात की आपली झोप कमी, आपल्याला ॲक्च्युअल जी प्रोडक्टिव्ह झोप असते ती कमी मिळते किंवा आपलं झोपेचं प्रमाण वाढतं ओव्हरऑल आणि आपल्याला सतत झोप आल्यासारखं आणि सुस्त असं वाटत राहतं की अन्नामुळे जी येणारी सुस्ती आहे ती तर सगळ्यांनी अनुभवली असेल की आपण जेवल्यानंतर आपल्याला झोप आल्यासारखी वाटते आणि झोप येते सुद्धा. असा आपला एक समज आहे की आपल्याला जेवल्याने चांगली झोप येते, पण ही वस्तुस्थितीसुद्धा तितकीशी खरी नाही आहे. आपण उपवास केला तरी आपल्याला अतिशय सुंदर आणि शांत आणि गाढ झोप येऊ शकते, कारण अन्नच नाही पचवायला, तर सगळी प्राणशक्ती आपल्या शरीराला विश्रांती देण्यासाठी वापरली जाते. जर आपण पुरेसं दमलेलो असेल शरीराने तर आपल्याला कुठलाही पदार्थ सेवन न करता अगदी शांतपणे झोप येऊ शकते, आपलं जर मन शांत असेल तर आणि ते समाधानात असेल तर. जर त्याला कुठली तरी इच्छा बाकी असेल की अरे नाही आज मला वडापाव खायचा होता आणि तो मी खाल्ला नाही, अशा जर तो इच्छेत अडकून राहिला असेल तर त्याला झोप नाही येणार. पण जर त्यांनी स्वतःला समजावलं की अरे काही हरकत नाही, आज आपण उपवास करतोय, उद्या आहेच, उद्या आपण खाऊयात सकाळी जे काही खायचं असेल ते, अशा भावनेने तो जर झोपून गेला कुठलाही विचार न करता निर्विचारपणे, तर त्याला अतिशय गाढ अशी झोप येऊ शकते, सुंदर, आणि लवकर सकाळी त्याला जाग येते. कारण काय की त्याची झोप खूप लवकर पूर्ण होते, शरीर दमलंच नाही, त्याचं अन्नपचनामध्ये कुठली एनर्जी वेस्ट झालेली नाही आहे आणि तो अतिशय एनर्जेटिक अशा मोडमध्ये ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा जागा होऊ शकतो. म्हणजे 3:30, 4, 5 वाजता तो अतिशय प्रफुल्लित होऊन असं जागा होऊन तो त्याच्या दिनचर्येला सुरुवात करू शकतो. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की उपवासाचे खूप चांगले फायदे आहेत आणि प्रत्येकाने ते आपापल्या प्रकृतीनुसार नक्कीच प्रयत्न करायला हवा. आता उपवासाची अशी गंमत आहे की आपण उपवास करायचं म्हणलं तर आपल्याला ते अचानकता असा निर्जळी उपवास काही शक्य होणार नाही सगळ्यांना.
मग ते कशा कशा प्रकारे आपण करू शकतो, तर आपण त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप जाऊ शकतो की आपल्याला कसं मानवता आहे आणि आपण स्वतःवर निर्बंध कशा प्रकारे लादायचे याचा आपण स्वतःचा अभ्यास करून एक आपल्यासाठी स्ट्रॅटेजी ठरवू शकतो की आपल्याला कुठली पद्धती चांगली सूट करते, त्यानुसार आपण हळूहळू त्याच्यात प्रगती करू शकतो. उपवास हा अतिशय कठीण मार्ग आहे, अतिशय खडतर असा मार्ग आहे, पण तुम्हाला एकदा त्याच्यामध्ये यश मिळालं की तुम्हाला आरोग्याची ती एक चावीच आहे. म्हणजे तुम्हाला नंतर कुठल्याही प्रकारच्या औषधाची आवश्यकता लागणार नाही. फक्त उपवास ही सगळ्या प्रकारच्या तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं सोल्युशन आहे असं तुम्ही समजा. आता नवरात्रीचे जे उपवास असतात ते उपवास वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात हे आपण पाहिलं आहे. तर कशा प्रकारचे उपवास लोक करतात, तर उदाहरण सांगायचं तर अर्ध उपवास म्हणजे अर्धा दिवस उपवास करायचा. सकाळी उपवास केला तर संध्याकाळी काहीतरी खाऊन घ्यायचं थोडंसं. नंतर रसाहार, काही लोक फक्त फळांचे ज्यूस पिऊन संपूर्ण दिवस काढतात, असं पहिले 3 दिवस करतात किंवा पूर्ण 9 दिवसही असं करतात ते. किंवा फलाहार करून उपवास करतात, संपूर्ण 9 दिवस फलाहारावरच ते राहतात. तर काही दिवस फक्त दुधावर राहतात, म्हणजे फक्त दूध प्यायचं 1 ग्लासभर रात्री झोपताना आणि झालं, मग परत काही खायचं प्यायचं नाही. काही जण ताकावर राहतात, म्हणजे रात्रीच्या वेळेला किंवा सगळं दुपारच्या वेळेला ताक करून प्यायचं ग्लासभर आणि अजून दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं सेवन करायचं नाही. नंतर काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. उदाहरणार्थ साबुदाण्याची खिचडी, वरईची खिचडी, शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स अशी यादीतही अनंत आहे. तर याच्यापैकी आपल्याला जे आवडत असतील अशा पदार्थांचे उपवासाचे पदार्थ करून काही लोक ते पदार्थ खाऊन थोड्या प्रमाणात उपवासाचं पालन करतात. तर यापैकी तुम्हाला जो मानवणारा उपवासाचा प्रकार असेल तो तुम्ही करावा आणि उपवास करत असताना देवीचे सतत स्मरण आपल्याला असलं पाहिजे 9 दिवस, हा मुख्य उद्देश आहे. आपण उपवास करत असताना काही मानसिक नियम पण पाळणं आवश्यक आहे की आपण एक खाण्यावर नियंत्रण तर ठेवलं, त्याच्यामुळे आपण काही खाणार नाही किंवा काही नियंत्रित प्रमाणात खाणार आहोत, परंतु मनाचा कंट्रोल पण आवश्यक आहे. उदाहरणार्थ उपवास करत असताना बऱ्याच लोकांना जास्त प्रमाणामध्ये क्रोध येतो, तर त्या क्रोधावर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे की आपण क्रोध करणं बरोबर नाही. उपवास करत असताना आपण एकदम व्हायोलंट असे काही मूवीज बघणं योग्य नाही, म्हणजे काही वाईट काही ऐकू नये. जे काही वाईट गोष्टी असतात त्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं किंवा आपण तिथून दूर जावं, न ऐकण्याची क्रिया करावी. एकंदरीतच आपल्या वागण्यामध्ये अतिशय पावित्र्य असावं, म्हणजे आपले कपडे स्वच्छ असावे, आपले विचार मुख्य म्हणजे स्वच्छ असावे, आपले जिथे काही आपण जिथे वावरतो ते घर स्वच्छ असावं. परत दुसरं अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपल्याकडून दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा अपमान होणार नाही असं आपल्याला पाहणं आवश्यक आहे. की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा गर्व करून फायदा नाही की मी उपवास करतो म्हणजे मी कोणीतरी फार मोठा आहे किंवा मी कोणीतरी फार हुशार आहे, मी काहीतरी महान कार्य करत आहे, अशा प्रकारची भावना ठेवून उपवास करू नका. किंवा मी त्या देवासाठी उपवास करत असे, मी त्या दुर्गा देवीसाठी उपवास करतोय अशी भावना ठेवून उपयोग नाही आहे, कारण ते सगळं चूक आहे. तुम्ही हा जो उपवास करता आहात तो दुसऱ्या कोणासाठी करतच नाही आहे, हा फक्त तुम्ही स्वतःच्या पर्सनल फायद्यासाठी उपवास करताय. की उपवासाने तुम्ही देवाच्या जवळ जाऊन बसता, हा तुमचा स्वार्थ आहे की तुम्हाला देवाच्या जवळ जायचं आहे, तुम्हाला देवासारखं व्हायचं आहे, तुम्हाला देवाचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. याच्यासाठी तुमची अंतर्बाह्य अशी शुद्धी होणं आवश्यक आहे. आणि ही शुद्धी, आंतरिक जी शुद्धी आहे ती आंतरिक शुद्धी उपवासाने पटकन होते. त्याने माणसाचा फोकस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्याचा विवेक जागृत होतो, त्याची बुद्धी अतिशय तल्लख होते, त्याची विचार करण्याची क्षमता वाढते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि त्याला दुसऱ्याबद्दल एक प्रकारचे प्रेम वाटू लागते. नंतर
म्हणजे त्याला त्याच्यामध्ये अनेक चांगले गुण असे त्याच्यामध्ये त्याला स्वतःमध्येच आहेत असं त्याला आढळून यायला लागते की आपल्यामध्ये बरेच चांगले गुण आहेत आणि ते हळूहळू बाहेर येऊ लागतात. म्हणजे त्याला स्वतःचा एक प्रकारचा शोध लागल्यासारखा होता. म्हणजे उपवास म्हणजे तुम्ही अशा प्रकारे म्हणू शकता की हा स्वतःचाच घेतलेला एक प्रकारचा शोध आहे, की माणूस स्वतःच स्वतःचा शोध करतो की मी कसा आहे हे मला माहीत नाही आहे, परंतु उपवास केल्यानंतर त्याला त्याचं स्वरूप हळूहळू कळायला लागतं. आता योगशास्त्रामध्ये उपवासाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की उपवास हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट, आता तुम्ही पंचकर्म जरी करायला गेले, समजा एखाद्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये तुम्ही गेले, तिथे पंचकर्म करायला गेले म्हणजे शरीराची पूर्ण शुद्धी करण्यासाठी तुम्ही गेले तिथे, तर ते पंचकर्मवाले तुम्हाला सांगतील की तुम्हाला अगोदर उपवास करायला लागेल 2 ते 3 दिवस, कोणी 4 दिवस सांगतं. तर त्यावेळेला तुम्हाला ते उपवास कंपल्सरी करायला लावतात, कारण तुमची आधी शरीर शुद्धीकरण कम्प्लिटली तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम आधी क्लीनअप झाल्याशिवाय तुमच्यावर कुठलाही प्रकारचा उपचार काही कामच नाही करणार. त्याच्यासाठी तुमचं आधी शरीर अतिशय शुद्ध पाहिजे. ते शुद्ध होण्यासाठी उपवास हा पहिला आणि रामबाण असा उपाय आहे. उपवास केल्याने शरीरातील ज्या 72,000 नाड्या असतात त्याच्यामध्ये प्राणशक्तीचा नुसता सुळसुळाट सुरू होतो आणि ही ही जी एनर्जी, आपली जी एनर्जी सिस्टीम आहे ती एकदम ॲक्टिव्ह होते. ती एकदा ॲक्टिव्ह झाली की तुम्हाला हा काही चमत्कारिक मशीन जे आहे आपलं शरीर म्हणजे ते तुम्हाला समजायला लागतं. जोपर्यंत तुम्ही उपवास करत नाही तेव्हा शरीरामधले चमत्कार तुम्हाला कळणं फार कठीण आहे. जे काही तुम्हाला कळतात ते फार थोड्या प्रमाणात असं कळू शकतं, परंतु उपवासाने तुम्हाला तुमच्यामधल्या दैवी शक्ती खरोखर समजून येतील की आपल्यामध्ये काय प्रकारच्या दैवी शक्ती आपल्यामध्ये आहेत. तुमच्यामध्ये दैवी शक्ती आहेत याचा आधी तर प्रत्यय येईल तुम्हाला आणि मग तुम्ही त्याचा उपयोग करू शकतो तुमच्या भल्यासाठी आणि इतरांच्याही भल्यासाठी. कारण तुमच्या शरीराचं तेज वाढतं आणि काय होतं की तुमच्या शरीरामध्ये जे सप्तधातू असतात त्यांचं योग्य प्रकारे पचन होऊन शरीराला एक प्रकारची लघिमा प्राप्त होते, म्हणजेच एक प्रकारचा हलकेपणा प्राप्त होतो. तुम्हाला असं लगेच वाटू लागेल की अरे आपण हलके झालो आहोत. तुमचा जो ॲक्टिव्हपणा आहे तो एकदम वाढेल. तुम्ही पटापट लहान मुलासारखे उड्या मारत इकडे तिकडे जाऊ लागाल. तुमचा जो जडत्व आहे, आपण जेवल्यानंतर खाल्ल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं जडत्व निर्माण होतं की आपण आता बसलो की बसलो, नका आता मला काही सांगू नका, आता मी आता बसलो, आता मी काही उठणार नाही, आता मी एकदा बसलो ना आता नाही, मला काही सांगू नका, मी आत्ता उभा राहिलो तोपर्यंत मला सांगा, असं तुम्ही म्हणणार नाही कधीच. हे काय आत्ता बसला होता, आत्ता गेला पळून, तिकडे आला, परत काही केलं, इकडे काम केलं, तिकडे केलं, असं माणूस एकदम पटापट चंचल एकदम वाऱ्यासारखा होतो आणि तो काय वाटेल ते पटापट करून मोकळा होतो. तर हा हलकेपणामुळे त्याला हे सगळं करणं शक्य होतं आणि त्याच्यामधला जो जडपणा असतो म्हणजे बुद्धीचा जडपणा पण कमी होतो उपवासाने. आपल्या बुद्धीमध्ये पण जडत्व असतं तेही नष्ट होतं आणि एकदम धारधार अशी बुद्धिमत्ता माणसाची तयार होते आणि शरीराचं जडत्वही जातं. त्याला एक प्रकारचा हलकेपणा प्राप्त होतो आणि त्याला समजा आपण हा उपवास करत असताना जर त्याला योगाची आपण जोड दिली आणि आपण योगासनंही केली आणि प्राणायाम केला, ध्यान केलं, तर ही खरी परमेश्वराची भक्ती आहे. कारण आपला शेवटचं जे ध्येय आहे ते परमेश्वराचं ध्यान करणे, त्याची भक्ती करणे. आणि या सगळ्याला कोण मदत करतं तर अष्टांग योग मदत करतात. अष्टांग योग काय करतात, आपल्याला योग प्राणायामाच्या द्वारे आपल्याला आपल्या शरीरामधील जी प्राणशक्ती आहे तिचा आणि जी परब्रह्माची जी शक्ती आहे तिचा, वैश्विक एनर्जीचा संयोग घडवून आणतात. आणि तेव्हा आपण म्हणतो की मला देवाची प्रचिती आली, म्हणजेच काय, मला देव म्हणजे काय कळलं किंवा मला खूप असं शक्तिशाली झाल्यासारखं वाटतं आहे किंवा देवाने कृपा केल्यासारखं वाटतं आहे. तर ते जे आहे ते योगामुळे प्राप्त होतं. आता असे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत असतात नवरात्रामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक उपवास करतात. तर काही त्यांनी तरी पण छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की नवरात्राच्या वेळेला तुम्ही काय काय करू नका साधारणपणे, की साधारणपणे नख आणि दाढी मिशा वगैरे अशा न कापण्याची क्रिया करायची, नख कापू नयेत, दाढी करू नये, नंतर चामड्याच्या वस्तू साधारणपणे आपण वापरू नयेत,
आणि समजा आपण उपवास करत असेल तर आपण लिंबू वगैरे चिरू नये. त्यानंतर समजा आपल्या घरामध्ये आपण अखंड ज्योत लावलेली असेल तर घरात रिकामं कधी सोडू नये. घर एकटा कोणीतरी एक ना एक माणूस घरामध्ये हवा. आपण समजा काही पण उपवासाचं काही भोजन करत असू म्हणजे फलाहार वगैरे असं काही करत असू तर ते एका जागेवर स्थिर बसून करावं. आपण फलाहार करत असू किंवा फळांचा रस प्राशन करत असू ते शांतपणे आपण एका जागेवर बसून करावं. इकडे तिकडे फिरत असं कुठलीही गोष्ट खाऊ पिऊ नये साधारणपणे. आणि आपण साधारणपणे देवीचा पाठ रोज वाचावा आणि त्यामुळे काय होतं की आपलं ध्यान चांगल्या प्रकारे होतं आणि देवीची आपोआपच आपल्याला कृपा प्राप्त होते. आपल्या शरीराचं पूर्णपणे शुद्धीकरण होऊन आपला जठराग्नी चांगल्या प्रकारे प्रज्वलित होतो आणि आपण पुन्हा चांगले पदार्थांचा आस्वाद घेण्यास केपेबल होतो आणि आपण कुठलाही पदार्थ अगदी चांगल्या प्रकारे पचवू शकतो. तर हे सगळं मी सांगितलं. खरं म्हणजे उपवासाबद्दल किती बोललं तरी कमी आहे आणि त्याची महानता सर्वांना माहीतच आहे. तर देवीच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांना चांगलं आयुष्य प्राप्त हो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.